स्नेक अगदी आपल्या सोबत यावेळेस या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्थातच निलेश सर तर आहेतच आणि दीपा मॅम देखील आहेत, परंतु यासोबतच राजकीय पक्षांचे प्रवक्ते देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। संजना घाडीजी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ते आपल्या सोबत यावेळेस जोडले गेलेले आहेत। सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, मनीषा कायंदे या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाजपचे देखील प्रवक्ते थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील आणि या खरं तर चर्चेमध्ये ही चर्चा खरं तर एक महत्त्वाची आहे आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न अर्थातच मुंबईचा विषय घेऊनच आपण ही चर्चा सुरू केली होती, त्यामुळे आपण सगळ्यात आधी जाऊया संजना घाडी यांच्याकडे। माझा प्रश्न संजना घाडी तुम्हाला आहे की शिवसेना एक होती याआधी, 14 जागा मागच्या 2019 मध्ये शिवसेनेला मिळाल्या होत्या, आता मात्र शिवसेना 2 झालेल्या आहेत। तरी शिवसेना ही ठाकरेंची शिवसेना, मुंबई ही ठाकरेंची असं जे समीकरण होतं ते समीकरण कुठेतरी बदललंय असं दिसत असताना आपण कसं बघता? मुंबईच्या दृष्टिकोनातून ठाकरे यांचे निर्विवाद जी सत्ता आहे ती मुंबईवर राहील असं अजूनही वाटतं का? शिवसेना आणि मुंबई हे एक अबाधित नातं आहे आणि मुंबईकर मुळात या निवडणुकीची किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीची खूप आतुरतेने वाट पाहत आहे। महाराष्ट्रावर झालेला अन्याय आणि मुंबई बरोबर वारंवार केलं जाणारं मुंबईचं खच्चीकरण याचं कुठेतरी न्याय देण्याकरता मुंबईची जनता, महाराष्ट्राची जनता असुसलेली होती। त्यामुळे नक्कीच या निवडणुकीत जरी तुमचं असं म्हणणं असलं की शिवसेना ची ताकद विभागली गेली असं काही वाटत असेल तर त्याचा एक ठोस उत्तर या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला मिळेल, कारण हाच आश्वस्त भाव आम्हाला आज प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला। नक्कीच, पण शिवसेनेला लोकसभेमध्ये विशेष करून ठाकरे गटाला जी मतं मिळाली, जी मुस्लिमांनी मतं दिली, त्याचं पुढे काय केलं ठाकरेंनी? विशाळगडावरती जेव्हा अगदी तिथे मुस्लिम टाहो फोडून रडत होते त्याचं काय केलं? तेव्हा तर उद्धव ठाकरे गेले सुद्धा नाहीत विशाळगडावर। तुम्ही विषय सगळे नेऊन मला कल्पना आहे आपला अजेंड्याचा, तर पुन्हा एकदा आपण हिंदू मुस्लिम या विषयाकडे आपण जर घेऊन जात असाल तर तसं न करता यावेळेलाही मुस्लिम बांधवांनीही खूप विचारपूर्वक मला वाटतं मतदान केलेलं आहे। जरी काही वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पसरवल्या जात होत्या, जरी काही हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून शिवसेनेने फारकत घेतली आहे, अशा पद्धतीचं समीकरण सेट करण्याचा प्रयत्न केला। भाजपच्या शिंदे गटाच्या उमेदवारांनी बुरखा वाटप केलं, बरंच काही झालेलं आहे। पण मला वाटतं आता या सगळ्या तुमच्या प्रश्नाला उत्तर अगदी एक दिवस मधला आहे, 23ला आपल्याला या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील। मुस्लिम बांधव ही अगदी कितीही कोणीही म्हटलं तरी शिवसेना महाविकास आघाडीच्या पाठीशी त्याच ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि आम्हाला हे सांगायला म्हणजे काहीच हरकत नाही हे सांगण्यासाठी।